सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड। दिलीप वळसे पाटलांना मांडला प्रस्ताव, छगन भुजबळांनी दिलं अनुमोदन। सुनेत्रा पवारांचं संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी। सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ। लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये तयारीला वेग। शपथविधी सोहळ्यानिमित्त तयारी सुरू। शरद पवार सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला जाणार नाहीत। पार्थ पवारांकडून शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न। गोविंद बागेत पार्थ आणि शरद पवारांमध्ये 1.5 तासाहून जास्त चर्चा। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं योग्य होईल हे सगळ्यांना वाटलं, तर त्यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री पद हे सगळ्यात महत्त्वाचं पद। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती। 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती। जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती। 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता। अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला। शरद पवारांच्या वक्तव्यानं विलिनीकरणाच्या चर्चा धूसर। दादांची इच्छा होती ती खुली हवी, या आमची इच्छा। दादांची इच्छा होती ती खुली हवी, या आमची इच्छा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती, ती आमचीही इच्छा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान। आज दिवसभरात राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी युद्ध पातळीवर घडतायत। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली। राष्ट्रवादीकडून विधान भवनामध्ये बैठक झाली। आता या बैठकीमध्ये दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला सगळ्यात आधी छगन भुजबळांनी अनुमोदन दिलं। त्यानंतर गटनेतेपदासाठी त्यांची एकमताने निवड केली गेली। दरम्यान संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवार इथं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता त्या शपथ ग्रहण करणार आहेत। आपण पाहतोय की आज संध्याकाळी 5:30 वाजता त्या शपथ ग्रहण करतील। आज दिवसभरात खरं तर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, मोठ्या घडामोडी घडतायत। राज्याच्या राजकारणानं एक वेगळं वळण घेतलेलं आहे। दादांच्या निधनानंतर आता सुनेत्राताई या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। दुपारी 2:15 वाजता राष्ट्रवादी विधिमंडळाची बैठक झाली। 2:20 वाजता दिलीप वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर अगदी 5 मिनिटात दुपारी 2:25 छगन भुजबळांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं। दुपारी 2:30 त्यानंतर केवळ 5 मिनिटात 2:30 वाजता सुनेत्रा पवारांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाली। कोणीही विरोध केला नाही, बिनविरोध निवड झाली। संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे आणि त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याचंही स्पष्ट होत आहे। आपल्यासोबत वैभव सोनवणे जोडले गेलेले आहेत। वैभव, आपण पाहतोय की गटनेतेपदी निवड त्यांची झालेली आहे आणि संध्याकाळी त्या शपथ ग्रहण करतायत। तपशिलात माहिती सांगाल? प्राजक्ता, अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत। सुरुवातीला सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा जो आहे त्यांचा राज्यसभेचा खासदार पदाचा तो पाठवून दिलेला आणि त्यानंतर त्या विधान भवनामध्ये आल्यात। विधान भवनामध्ये आल्यानंतर इथं सगळ्या आमदारांची जो गट आहे पूर्ण कॉरम जो आहे तो उपस्थित आहे। या विधिमंडळ गटाची बैठक जी आहे ती बैठक बोलवण्यात आलेली होती आणि आता त्यांची निवड करण्यात आलेली आहे विधिमंडळ गटनेता म्हणून। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रस्ताव जो आहे तो दिलीप वळसे पाटील यांनी ठेवला आणि प्रस्तावाला अनुमोदन जे आहे ते ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी दिले। या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभासद जे आहेत सभागृहाचे त्यांनी हा प्रस्ताव ठेवणं अपेक्षित होतं। त्यानुसार ही सगळी कार्यवाही जी आहे ती करण्यात आलेली आहे। आता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे।
या सगळ्या गटनेता निवडीचं पत्र जे आहे ते आता प्रांताध्यक्षांच्या सहीनं मुख्यमंत्र्यांकडे जाईल. प्रतोदांची त्याच्यावरती सही असेल आणि मुख्यमंत्र्यांकडे या नवीन गटनेत्याचं हे पत्र गेल्यानंतर 5:30 वाजता या उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. जी काही परिस्थिती चालू आहे त्या संदर्भात आता साहेबांची मी पत्रकार परिषद बघितली नाही, पण नक्कीच साहेब कुठं ना कुठं तरी युवाला पुढे घेऊन जायचं काम करतात. पण 12 तारखेला घेत आहेत आज घेणार आहेत. काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का सध्याच्या परिस्थितीला? तशी परिस्थिती नाही. मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता ह्याची म्हणून त्या भागात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती. 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र होणार. आता साहेबांनी पत्रकार परिषद काय आपल्याला माहिती होती या संदर्भात? नाही, या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येत होती या संदर्भातली एकत्रीकरणाची ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावरती होती. ती थांबली म्हणायचं का आता? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकत नाही. संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? हां? संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे. कुठेतरी